जय जय गुरुदेव दत्त. कधी तुम्ही एकटे बसले असताना असं वाटलंय का की कुणीतरी आपल्याला पाहतंय, आपल्याला ऐकतंय? हो. आणि त्या क्षणी मनात एकच नाव येतं, स्वामी समर्थ. आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. पण आपण तो स्वतःलाही विचारायला घाबरतो स्वामी समर्थ खरोखर गेले आहेत का? की ते अजूनही आपल्या आसपास आहेत. आपण पुण्यतिथी साजरी करतो म्हणजे आपण मान्य करतो की ते गेले. पण एक गोष्ट विचार कर, एखादा महापुरुष खरंच जातो का? जर ते गेले असतील तर आजही लोकांना त्यांची उपस्थिती का जाणवते? आणि जर ते अजूनही आहेत तर मग पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय? स्वामी समर्थ यांचे शेवटचे दिवस खूप वेगळे होते. कसे? ते हळूहळू शांत होत गेले, कमी बोलू लागले. म्हणजे त्यांना आधीच माहीत होतं? हो, महापुरुषांना त्यांच्या शेवटाची जाणीव असते. आणि लोक रडत होते, प्रार्थना करत होते, शेवटची भेट घेण्यासाठी धडपडत होते. आणि स्वामी पूर्ण शांत, जणू काही त्यांना सगळं माहीत आहे. त्यांनी काही शेवटचं सांगितलं का? हो, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच आहे. पण हे आपण लॉजिकली कसं समजावणार? एक साधा प्रश्न, आपण शरीर आहोत का की आत्मा? आत्मा. आणि आत्मा कधी मरत नाही. म्हणजे शरीर संपतं पण अस्तित्व नाही? अगदी बरोबर. म्हणजेच स्वामी समर्थ दिसत नाहीत पण आहेत. हो, जसं हवा दिसत नाही पण आपण अनुभवतो तसं. आजही हजारो लोक सांगतात. काय सांगतात? संकटाच्या वेळी अचानक मदत झाली, कुठून तरी मार्ग मिळाला, आणि त्यांना वाटलं स्वामी होते. हे कोइन्सिडन्स असू शकतं? एकदा असेल, पण वारंवार घडलं तर तो अनुभव बनतो. मग पुण्यतिथीच्या दिवशी आपण काय करावं? खूप सोपं आहे. श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. का? कारण ते फक्त शब्द नाहीत, ती ऊर्जा आहे. थोडा वेळ शांत बसा. त्याचा फायदा? शांततेतच आपण कनेक्ट होतो. शक्य असेल तर दान करा. का? कारण देणं म्हणजे अहंकार कमी करणं. म्हणजे मोठे विधी गरजेचे नाहीत? नाही, स्वामींना मन हवं, दिखावा नाही. आजचा प्रश्न अजूनही आहे, स्वामी समर्थ गेले आहेत का? कदाचित ते शरीराने गेले, पण आत्म्याने ते अजूनही आहेत. म्हणजे ते आपल्या आसपास आहेत? हो, पण तुम्हाला ते जाणवतात का हे तुमच्या श्रद्धेवर आहे. मन शांत करा, डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आज काही जाणवलं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण श्रद्धा वाटल्यानेच वाढते. जय जय गुरुदेव दत्त. अशक्य ही शक्य.